होतास कुठे तू? सरांनी जाम बोंबाबोंब केली, सगळ्यांना जाम ओरडलेत सर. लवकर जेवतो. आता लवकर जेवून घे म्हणजे लगेच कामाला लागू. हो काय रे हाफ डे? सर. अरे बस 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 बस. हाफ डे घेतला होतास ना? हो सर. घरी जेवण नाही केलं, जिथे आणलंस डबा? नाही सर, ते रघु, तुझी वाईफ ते तिथे गेलीये ना, काय म्हणतात माहेरी. माहेरी गेलीये ना, मग तू टिफिन कसं काय आणला? मॅडम, एका विशेष व्यक्तीने मला प्रेमाने दिलाय हा डब्बा. कोणी? घ्या ना सर. काय मस्त भरल्या मिरच्यांचा वास येतो रे. हो. हे अजून काय काय डब्यात? हे बघ सर, पापड आहे, हे काळ्या वाटाण्याची उसळ आहे, चपात्या आहेत मस्त. घ्या ना सर. नको नको रे, नको रे, तोंडात पाणी सुटलं यार. सर, तुम्ही आत्ताच लंच केला ना? हा म्हणजे ते रघु थोडं हो सर, सर. हे रघु, रघु, रघु. थोडं मी पण करू घ्या ना सर, पापड घ्या ना. थोडं थोडं घ्या सगळं. वा मस्त. मॅडम तुम्ही पण घ्या ना पापड. घ्या. हम्म. रघु, हो सर. कोणी दिला हा डब्बा तुला? कोणी म्हणजे काय, आपल्या अन्नपूर्णा मॅडम, राधिका मॅडमने दिला डब्बा. आणि वरून दम पण दिलाय मला की रोज डब्बा येऊन घेऊन जात जा म्हणून. आय न्यू इट. वा झकास. रघु, जाम नशिबवान आहेस तू. मग रोज वहिनींच्या हातचं खायला मिळणार आहे तुला. गजानन महाराज शपथ. जेनी मॅडम, तुम्हाला गुरु सरांनी बोलवले. घ्या ना. आले. पण तब्येत तर बरी आहे ना? अहो आई, थंडी बिंडीचं असं अचानक काऊन ठरवायचं यात्रेचं? हाव न ग, थंडी तर आपल्यापेक्षाही भयानक आहे ना तिथं. पण का करू, जाणं तर भागच होतं ना ग. त्यावरचं ग्रहण सुटू दे म्हणून नवस केला होता ना मी. फेडणं तर भाग होतं म्हणून गेले होते. आई, तुमचा आशीर्वाद पुरेसा आहे ना? आता अजून हे सगळं कशाला पाहिजे? पण मा आपल्या मनाची समजूत, बस मला समाधान मिळालं. देवाला हात जोडले, म्हटलं बापा देवा, नागोरानं सुखी ठेव. जे काही संकट येणार असेल ते दूर कर बा. आई, तसंच होईल, तुम्ही काळजी करू नका. अथर्व कसं आहे अथर्व? शाळा गिळा एकदम फर्स्ट क्लास ना? हो, बरं आहे, येईल आता शाळेतनं. मग का बाई, स्वतःच्या घरी गेल्यावरती एकदम तुलाही बरं वाटत असेल ना? आनंदी आनंद. स्वतःच्या स्वतःच्या कुठल्या आई? म्हणजे का बोलून आली तू? तू तर स्वतःच्या हक्काच्या घरी गेली ना व? नाही. राधिका, का हो, काऊन? यांच्याशी फोन झाला नाही का तुमचा? ये भेटावर ते कसलं काय सांगते? मला तर काहीच माहित नाहीये. का ग, का झालं? मला काही कळून नाही राहिलं. राधिका, नीट सांग बर, मला काही कळेल असं सांग जरा. आई, औषण्याबरोबर हे पण घर सोडून चालले होते. मग मीच माघार घेतली. म्हटलं राहा तुम्ही, मी बरी आहे नानाजींकडेच. आई बाई, हे असं कसं झालं? पागल झालं का पोट्टा? त्याला एवढी अक्कल गेली, देवानं काही वापरून नाही राहिलं का? आता तुम्हीच सांगा आई, मी आणि अथर्व त्या रिकाम्या घरात जाऊन काय केलं असतं? असे सुखी झालं असतो का आम्ही? नाही ना. म्हणून माघार घेतली. हे भगवान, ईशन्या काय तुला सुखानं जगू देणार नाही बाई. तिला तर मीच पाहिजे. मी येते परत. नाही आई, तुम्ही उगाच घाई करू नका. नीट होईल सगळं. बाई, होऊ दे, सगळं नीट होऊ दे. पण मला वरचे वर कळवत जा ग, का झालंय का नाही. मला तर कोणीच काही सांगितलं नाही. आई, तुम्ही काळजी करू नका, तुमची सून खमकी आहे. ते आहेच ग, पण कळवत जा, वरचे वर फोन करत जा बाई. हो. आई, ठेवू फोन? ठेव.
पण सर जे नवीन अपॉइंट होणार आहेत त्यांचा डेस्क कुठे असणार आहे सर? डेस्क येस. जेनी अगं सिनियर असणार आहेत ते. पानवलकरांच्या शेजारची केबिन रघुला स्वच्छ करून घ्यायला सांग. ओके सर. सर एनी मोर रिक्वायरमेंट्स? नाही, तू असं कर ना, मला विचारण्यापेक्षा ते आले की त्यांनाच विचार, म्हणजे मग त्यांच्या सोयीने त्यांना हवं नको ते आपल्याला बघता येईल. राईट? ओके सर. येस सर, आजच्या मीटिंगमध्ये डिस्कस करायचे पॉइंटर्स आहेत सर याच्यात. ओके. अँड स्पेसिफिकली 7 नंबरचा जो पॉइंट आहे त्यावर क्लायंटकडून काही क्वेरी येऊ शकते, म्हणून मी सगळे रेफरन्सेस आधीच तुम्हाला मेल केलेत सर. दॅट्स स्मार्ट जेनी. थँक्यू. ओके सर. पानवलकर, क्रिसमसचा सीझन तर संपलाय. आता तसं पुढचे 2 महिने तसं काही विशेष नाहीये, तर काही नवीन स्कीम्स आणण्याबद्दल काय वाटतं? करेक्ट. माझ्याही डोक्यामध्ये तेच होतं. सध्या सेलचा हंगाम आहे, किंवा डिस्काउंट्स किंवा एकावर एक फ्री असं काहीतरी आपण ट्राय आउट करू शकतो. राईट. एक मिनिट. हा आनंद, हा जरा पुढच्या आयडियाज डिस्कस करायला मी आणि पानवलकर बसलोय. येतो जरा. हा या. मिस्टर सुभेदार, कोण येणार आहेत ते सांगा तरी. आय मीन, आपण त्यांना ओळखतो? पेशन्स पानवलकर, ती व्यक्ती समोर आली की आपोआप कळेलच. साहेब, तुम्ही तर फारच घाई करून राहिले. एवढा पण विश्वास नाही का माझ्यावर? हो, तुमच्यावर विश्वास आहे शिरीष, पण तुमच्या कंपनीवर नाही. मी तर असं ऐकलंय की तुमची कंपनी बंद पडते. हो, दुर्दैवानं खरं आहे ते. बघा ना साहेब, सगळं व्यवस्थित चाललं होतं. माझं तर प्रमोशनही ड्यू होतं, पण अचानक कंपनी लॉसमध्ये गेली. आता तर इतकी वाईट अवस्था आहे साहेब की 3 महिन्यांचा पगारही थकलाय माझा. मग तुम्ही दुसरा जॉब का शोधत नाही? तुम्हाला हप्ते तर चुकवता येणार नाहीत. अशानं तुमच्या घरावर जप्ती येईल आणि तुमचा संसार रस्त्यावर येईल. चालेल तुम्हाला? नाही, नको साहेब, थोडा वेळ द्या ना, मी दुसरा जॉब शोधतोय. अहो, ही कारण मी वरिष्ठांना सांगू शकत नाही. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही मला 4 लाख रुपये द्या आणि घर सेव्ह करा. तसंही कर्जामध्ये व्याजावर व्याज वाढत जातं, माहिती ना तुम्हाला? हो, माहिती आहे साहेब, पण प्लीज थोडा वेळ द्या ना. आता काय करायचं आमच्यासारख्यांनी? ह्या अशा कंपन्या बंद पडतात. कुठे सारखा जॉब शोधायचा साहेब? भाऊसार साहेब, तुमची माझी वैयक्तिक दुश्मनी नाहीये. मला जरी तुमच्याबद्दल सहानुभूती वाटत असली शिरीष, तरी तुमच्यासाठी मी या घडीला काहीच करू शकत नाही. अहो, आमचा धंदाच आहे पैसे वसूल करण्याचा. तसं जर मी केलं नाही तर माझ्या नोकरीवर गदा येईल. अहो पण साहेब, थोडं. हे पहा, मी तुम्हाला 10 दिवसाची मुदत देतो. त्यापेक्षा एकही दिवस वाढवून मिळणार नाही. तुम्ही मला 10 दिवसात पैसे आणून द्या. 10 दिवसात 4 लाख? साहेब, कुठून आणू एवढे पैसे साहेब मी? हो, त्याला मी काय करू? हा तुमचा प्रश्न आहे. अहो पण साहेब, थोडा तरी विचार करा ना, थोडा वेळ द्या ना साहेब. हे पहा, मी तुमच्यासाठी यापेक्षा काही जास्त करू शकत नाही. तुम्ही मला 10 दिवसामध्ये पैसे आणून द्या.